तर नागपूर महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीस मैदानामध्ये उतरले। शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीस यांचा हा रोड शो पार पडतोय। बुलेटवर स्वार होऊन मुख्यमंत्री फडणवीसांनी नागपूरकरांबरोबर संवाद साधलाय। दाटीवाटीचा परिसर असलेल्या मध्य नागपूरमध्ये भारत माता चौकापासून ही बाईक रॅली सुरू झाली आणि महाल इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या रॅलीचा समारोप झाला। नागपूरमध्ये आम्ही मागचा रेकॉर्ड तोडू अशा प्रकारे एल्गार फडणवीसांनी छेडला, तर मुंबईकर महायुतीच्या पाठीशी आहेत असाही विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला आहे। जनतेने निर्णय केलाय, जनतेच्या मनात महायुती आहे। महायुती प्रचंड या ठिकाणी जागा घेऊन निवडून येणार। किती जागा जिंकणार? 24 मतदार। मी तुम्हाला एक सांगतो, माझा अंदाज असा आहे की नागपूरला आमचा मागचा रेकॉर्ड आम्ही तोडू। बाईक चालवून तुम्ही नागपूरशी कनेक्ट होताय का? नागपूर बाईकचं शहर म्हणून ओळखलं जातं, फॅशन आहे बाईक चालवणं। आणि काय आहे की आता सवय सुटली आहे। वर्षानुवर्ष इथल्या प्रत्येक गल्लीत मी बुलेट घेऊन फिरायचो। आता गेले काही वर्ष बुलेट वगैरे चालवणं सोडलं आहे, त्यामुळे निश्चितपणे त्याची आवड आहे, पण आता सवय तुटली आहे। काल शिवाजी पार्कच्या ऐतिहासिक सभेनंतर आत्मविश्वास वाढला मुंबई काबीज कराल म्हणून? आत्मविश्वास पहिल्या दिवशीपासून आहे। मुंबईकरांवर पूर्ण विश्वास आहे। मुंबईकर महायुतीच्याच पाठीशी आहेत। तर नागपूरमध्ये या प्रचार रॅलीला, मुख्यमंत्र्यांच्या या बाईक रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला। कशी नेमकी सगळी रॅली निघाली या वातावरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। आता आपण इतवारी परिसरात आहे। साधारणतः 2 किलोमीटरचे संपूर्ण अंतर आहे। त्या दरम्यान हे संपूर्ण स्वागत समारंभ आहे। चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा आपण बघू शकतो। त्यांच्या मागे दयाशंकर तिवारी जे शहराध्यक्ष आहेत ते सुद्धा बसलेले आहे। म्हणजे एकीकडे देवाभाऊ, त्याच्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे नेते इथे दिसून येत आहेत। जोरदार असा खरं तर बुलेट रॉयल एनफिल्ड गाडी आहे 650 सीसीची, आपण तरी पण गती मात्र सुरू आहे, कारण की प्रचंड असा जल्लोषात त्यांच्या ठिकाणी स्वागत करण्यात येतं। एक प्रचार संपाला अवघे काही तास शिल्लक असताना या पद्धतीने भाजपाकडून जोश येतो आहे। बावनकुळेंचा वाढदिवस सुद्धा आहे। बावनकुळेचा देवाभाऊंसोबत बावनकुळे साहेब पण त्यांचा वाढदिवस आहे, त्यांचं अभिष्टचिंतन सुद्धा केलं आहे आणि एक जोरदार असं स्वागत संपूर्ण परिसर मध्य नागपुरात भाजपामध्ये करण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात येत आणि त्याचंच हे चित्र आपण एक्सक्लुझिव्हली झी 24 तासवर पाहतोय। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर।